26/11चा दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला आजच भारतामध्ये आणलं जाण्याची शक्यता। एनआयएचं एक पथक अमेरिकेमध्ये प्रत्यार्पणाची सोपस्कार पूर्ण। तहव्वूर राणाला दिल्लीतील एनआयए कोठडीमध्ये ठेवलं जाण्याची शक्यता। दिल्लीतून मुंबईत आणून राणावर खटला चालवला जाण्याची देखील शक्यता। तहव्वूर राणासाठी मुंबई आणि दिल्लीतील 2 कारागृहांमध्ये कोठडीची तयारी। मुंबईत राणाला आर्थर रोड कारागृहामध्ये कसाबच्याच कोठडीमध्ये डांबलं जाण्याची शक्यता। एनआयएचे प्रमुख सदानंद दातेंवर राणाच्या प्रत्यार्पणासह चौकशीची जबाबदारी। 26/11च्या हल्ल्यामध्ये स्वतः दातेंनी दिला होता दहशतवाद्यांशी लढा। हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या दातेंनी वाचवले होते अनेकांचे प्राण। तहव्वूर राणाला भारतामध्ये आणण्याच्या पार्श्वभूमीवर एनआयए कार्यालयाबाहेर सुरक्षा वाढवली। ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्तही तैनात। पक्षामध्ये जी लोक काम करत नाहीत, जबाबदारी निभावत नाहीत, त्यांनी निवृत्त झालं पाहिजे। काँग्रेसच्या अहमदाबाद अधिवेशनामध्ये अध्यक्ष खरगेंचं वक्तव्य। जी लोक पक्षामध्ये त्यांची भूमिका निभावत नाहीत त्यांना पक्षातून काढलं पाहिजे, त्यामध्ये तथ्य। प्रतिभा धानोरकरांची प्रतिक्रिया। मात्र असे अनेक जण आहेत ज्यांनी पदं घेतली आहेत मात्र कर्तव्य पार पाडली नाहीत, धानोरकरांचं वक्तव्य। मल्लिकार्जुन खरगेंनी मांडलेली भूमिका पूर्णपणे योग्य। काँग्रेस आमदार भाई जगताप यांची प्रतिक्रिया। तर जे खरंच काम करत नाहीत त्यांना पदावर ठेवलं नाही पाहिजे, भाई जगतापांचं वक्तव्य। संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मनमानी पद्धतीने चालवलं। अध्यक्षांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधींना बोलण्याची संधीच दिली नाही, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप। मणिपूर सारख्या संवेदनशील विषयावर दिवसा चर्चा घेण्याची विनंती अमित शहांनी ऐकली नाही, मल्लिकार्जुन खरगेंचं वक्तव्य। तर मणिपूरबाबत सरकार काहीतरी लपवतंय, खरगेंचा सरकारवर हल्लाबोल। बेरोजगारी, दरवाढ यांच्यावर कुणीच बोलत नाही, देशामध्ये केवळ विष पसरवण्याचं काम भाजप करतंय, खासदार प्रणिती शिंदेंचा भाजपवर आरोप। ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुख्य प्रवक्तेपदी संजय राऊत आणि अरविंद सावंत यांची नियुक्ती। तर अनिल परब, प्रियंका चतुर्वेदी, हर्षल प्रधान, सुषमा अंधारे आणि जयश्री शेळकेंसह आनंद दुबेंवर प्रवक्तेपदाची जबाबदारी। कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांच्या अधिकारांचा मुद्दा ऐरणीवर। कॅबिनेट मंत्र्यांनी कुणाला आणि किती अधिकार दिले याची माहिती द्या, मुख्यमंत्री कार्यालयाकडून राज्यमंत्र्यांना विचारणा। धार्मिक द्वेष हा विषय असेल तर सर्वात आधी भाजपची मान्यता रद्द करायला हवी। धार्मिक द्वेष, धर्मांधता पसरवण्याचं काम या देशामध्ये कोणी करत असेल तर ते काम भाजप करतंय, संजय राऊतांचा आरोप। सोलापूरमध्ये 12 एप्रिलला शरद पवार, सुशील कुमार शिंदे, संजय राठोड एकाच मंचावर येणार। नेहरू नगरमधील स्वातंत्र्य सेनानी चंद्रमा गुरुजींच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी एकत्र येणार। ठाकरेंची शिवसेना उत्तर भारतीयांना मराठी शिकवणार। उत्तर भारतीयांना मराठी शिकवण्यासाठी मराठी की पाठशाला उपक्रमाचं आयोजन। ठाकरेंच्या शिवसेनेचे उत्तर भारतीय प्रवक्ते आनंद दुबे यांची संकल्पना। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुप्रिया सुळेंचं आंदोलन। बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था काँक्रिटीकरणासाठी पाठपुरावा करूनही काम होत नसल्यानं सुळे आक्रमक। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुणे महापालिकेचा दणका। 8 वर्षातील मिळकत कर थकबाकी प्रकरणी नोटीस। 2 दिवसांमध्ये 27 कोटींची रक्कम न भरल्यास जप्तीचा इशारा, मात्र प्रकरण अद्याप न्यायालयात। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी धर्मादाय आयुक्तालयांकडून सरकारला चौकशीचा अहवाल सादर। अहवालामध्ये दीनानाथ रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आल्याची सूत्रांची माहिती, त्यामुळे मंगेशकर रुग्णालयावर कारवाई होणार का याकडे लक्ष। दीनानाथ रुग्णालय परिसरामध्ये कलम 163 प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश। दीनानाथ रुग्णालयासंदर्भात पुणे पोलिसांचं मोठं पाऊल। रुग्णालय परिसरात आंदोलनाला बंदी, रुग्णालयाच्या 100 मीटर परिसरामध्ये निर्बंध लागू। तनिषा भिसेंच्या मृत्यूनंतर पिंपरी महापालिकेला जाग। 650 रुग्णालयांना नोटिसा, तर कोणत्याच रुग्णाकडून ॲडव्हान्स घेऊ नका, असं घडल्यास रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येईल, पालिकेचा इशारा। मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडेंना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन। अज्ञाताविरोधात दादर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। मुंबईचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न कोणी करतंय का याचा तपास करायला हवा। संदीप देशपांडेंची धमकी प्रकरणावर प्रतिक्रिया। तर जाणीवपूर्वक सगळंच घडत असल्याचं देशपांडेंचं वक्तव्य। सीएनजीच्या दरामध्ये आजपासून 1.5 रुपयांनी दरवाढ। घरगुती वापराचा पाईप गॅसही 1 रुपयांनी महागला। सीएनजीच्या दरामध्ये गेल्या 3 वर्षांपासून नव्हती झाली वाढ। महामुंबईतील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी मिळणार 4 लाख कोटींचं कर्ज। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये एमएमआरडीएचे वित्तीय संस्थांबरोबर करार।
अमरावती विमानतळाचं 16 एप्रिलला उद्घाटन. विमानतळावरून अलायन्स एअरचे विमान मुंबईच्या दिशेने झेपावणार. सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी अमरावती मुंबई अमरावती अशी सेवा सुरू राहणार. अलिबाग तालुक्यातील बहिरीचा पाडा गावामध्ये अंगणवाडीच नाही. अंगणवाडीसाठी 3 वेळा निधी मंजूर, मात्र तरीही शाळा भाड्याच्या घरात. नाशिकमध्ये गोदावरी नदीपात्रामध्ये मनसेचं आंदोलन. गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी मनसे आक्रमक, तर रामकुंडामध्ये मनसे पदाधिकाऱ्यांचं आंदोलन करत गोदावरी प्रदूषण मुक्त करण्याची देखील केली मागणी. राजू शेट्टींच्या उपस्थितीमध्ये हिंगोलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या जमिनींच्या तपासणीचं काम शेतकऱ्यांनी रोखलं. डोंगरकडा शिवारामध्ये शेत जमिनींच्या तपासणीचे होत होतं काम सुरू. कोल्हापुरात विनयभंग प्रकरणी पोलीस कर्मचारी चेतन घाटगे अटकेमध्ये, तर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असलेल्या तरुणीवर पोलीस कर्मचाऱ्यांनाच केला होता अत्याचार. मुंब्र्यातील 10 वर्षीय मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी भाजपचे आमदार निरंजन डावखर यांची मुंब्रा पोलिसात भेट, तर आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसाठी मुंब्रा पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांचं आंदोलन. पुण्यामध्ये 27 वर्षीय परदेशी महिलेवर 7 जणांकडून लैंगिक अत्याचार. 2020 पासून भूतानच्या महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार. या प्रकरणी राष्ट्रवादीच्या माजी पदाधिकारी शंतनू कुकडेसह त्याच्या मित्रांना अटक. पुण्यामध्ये 27 वर्षीय परदेशी तरुणीवर लैंगिक अत्याचार प्रकरण. शंतनू कुकडे राष्ट्रवादीचा पदाधिकारी नाही, पक्षाची माहिती. तर शंतनू कुकडे होता राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचा उपाध्यक्ष. अहिल्यानगर रुग्णालयातील 4 भिक्षुकांच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती स्थापन. चौकशी समितीचा 7 दिवसांमध्ये अहवाल येणार, तर उपचारांदरम्यान निष्काळजीपणा दिरंगाई झाल्याची शक्यता आहे. सोलापूरच्या मोहोळमध्ये पूर्ववैमनस्यातून पती पत्नीवरती गोळीबार. महिलेची प्रकृती चिंताजनक, आरोपी पसार. तर शिवाजी जाधव यांना 1 तर सुरेखा जाधव यांना 3 गोळ्या लागल्याची माहिती. मुंबईच्या मालाड मालवणीमध्ये 10 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार. आरोपीची 12 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीमध्ये रवानगी. बदलापूरला रेल्वे रुळालगत क्रेन कोसळली. 3ऱ्या आणि 4थ्या मार्गिकेचं काम सुरू असताना घडला अपघात. क्रेन आणि रुळ यांच्यामध्ये अंतर असल्यानं मोठी दुर्घटना टळली. नेपाळच्या तरुणीची प्रियकराकडून आणि त्याच्या वडिलांकडून मित्राच्या मदतीनं पालघरमध्ये आणून हत्या. लग्नाचा तगादा लावल्यानं हत्या झाल्याची माहिती. या प्रकरणी पालघर पोलिसांकडून 3घांना अटक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.